सभापती महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांना आता परवाच जी आर आपण पीक विम्याचा काढलेला आहे. अनेक त्रुटी त्यामध्ये त्या आमच्या समोर त्या ठिकाणी आलेल्या. परवा याच्यावर विस्ताराने इथं चर्चा झाली. कृषी मंत्र्यांनी सांगितली बैठक घेतो म्हणून. क्लेम रेशोच्या संदर्भात काही आक्षेप आहेत. मी एक उदाहरण परभणी जिल्ह्यातलं आपल्याला देतो. सोयाबीनसाठी एकूण विमा हप्ता 18% आलाय. तुम्ही आता जे शेतकऱ्याच्याकडनं घेणार, आणि अकोला जिल्ह्यात मात्र हा 1% आला ह्या क्लेम रेशोमुळे. अशी काही उदाहरणं त्या ठिकाणी आलेली आहेत. आता धाराशिव जिल्ह्यामध्ये तुरीचा विमा संरक्षित रक्कम 47,000 आहे. विमा हप्ता 2.5%. त्यापैकी विमा अर्ज भरताना शेतकऱ्यांना 2% भरणं अभिप्रेत आहे असं आमची माहिती आहे. ती जवळजवळ 1175 रुपये भरायला 1175 आहे. त्यातले 940 शेतकरी भरणार आहे आणि राहिलेले 117 आपण आणि केंद्र शासन. त्यामुळे या नव्या जी आर करताना आम्ही परवासुद्धा मंत्री महोदयांना विनंती केली की आता अधिवेशन काळातच एक बैठक लावायची या संदर्भात. काही तुम्हाला यातले बदल आम्हाला सुचवायचे आहेत, ते बदल किमान करून पुन्हा काही नव्यानं कॅबिनेट पुढे जावं लागलं तर जावं लागेल. नाहीतर ह्यातून ज्याचा उल्लेख दानवे साहेबांनी केला, सदाभाऊ खोतनी त्याच्या संदर्भात या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि म्हणून मला वाटतं की बैठक या अधिवेशनात आपण लावणार का? सन्माननीय सभापती महोदय, हा प्रश्न जरी विचारलेल्या प्रश्नाशी थोडंसं वेगळं असलं, परंतु ही बाब सत्य आहे की पीक विम्याच्या संदर्भामध्ये जे आपण आता नवीन धोरण केलेलं आहे की प्रधानमंत्री पीक विमा योजनेमधला आपण इतर ट्रिगर रद्द करून फक्त जे निश्चित केलेले ट्रिगरवर आहे, म्हणजे फळबाग असेल तर हवामान आणि त्यानंतर पीक उत्पादन पद्धती अशा पद्धतीत. परंतु वस्तुस्थिती अशी अध्यक्ष सभापती महोदय की अनेक राज्य आपल्या देशामध्ये असे आहे की जे पीक विमा योजना राबवत नाही आहे. गुजरातसारखे काही शेतकऱ्यांचा पीक विमा झाला नाही आहे म्हणजे सरकार त्यांना मदत करत नाही अशातली बाब नाही. आपण SDRF NDRF मधून किंवा कुठल्या निकषात बसत नसलं तरी मंत्रिमंडळात जाऊन आपण शेतकऱ्याला मदत केलेली आहे. अशी अनेक प्रकरणं आहे. मागच्या वर्षी देखील आपल्याला याचा अनुभव आला असेल. परंतु इन्शुरन्स मोडमध्ये न जाता आपण अशुरन्स मोडमध्ये गेलो पाहिजे. आणि नुकसान झालं तर विमा कंपनीवर अवलंबून न राहता शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्याला मदत गेली पाहिजे, ही शासनाची भूमिका होती. परंतु केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री पीक विमा योजनेमुळे काही खर्च केंद्र सरकार वहन करत आहे आणि तो 2000 कोटीचा जवळपासचा निधीचा राज्याला नुकसान होऊ नये म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी असा निर्णय घेतला की केंद्र सरकारची जी पीक विमा योजना होती ते त्या पद्धतीने सुरू ठेवावी. अशा पद्धतीचा निर्णय देखील राज्य शासनाने केला. आणि जे शासनाच्या रकमेची बचत झाली ते आपण आता भांडवली गुंतवणूक दरवर्षी 5,000 कोटी राहून शेतकऱ्याला मदत करण्याच्या दृष्टीने, म्हणजे शेतीला मदत करण्याच्या दृष्टीने आपण या संदर्भात निर्णय केलेला आहे. आपण ज्या सूचना या संदर्भात केलेल्या निश्चितच त्याची बैठक आपण आयोजित करू आणि जे अधिवेशनातच करू आणि जे आपल्या सूचना त्याचा निश्चितच विचार करू. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये राज्याचा शेतकऱ्याच्या मदतीच्या दृष्टीने शासन कुठेही मागे राहत नाही आहे. विमा उतरवला नाही म्हणून त्या शेतकऱ्याला मदतीपासून वंचित ठेवला जात नाही. उलट विमा कंपनी ज्या शेतकऱ्याला पैसे देते, वारंवार लोक तक्रार करतात की विमा कंपनीने पैसे नाही दिले, विमा कंपनीने पैसे नाही. कुठली विमा कंपनी स्वतःकडून पैसे देत नाही, ते सर्व पैसे सरकारचेच असतात. फक्त विमा कंपनी मध्यस्थी असल्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न उद्भवतो. उलट आपल्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की सुमारे 7,000-7,500 कोटीच्या जवळपासची रक्कम विमा कंपनीने नफा या ठिकाणी कमवलेला आहे. आणि त्यामुळे ही बाब लक्षात घेता विमा कंपनीला नफा नव्हता, थेट शेतकऱ्याला नफा कशा पद्धतीने देत आहे त्या दृष्टीने विचार करून सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. आणि आपल्या जे काही सकारात्मक सूचना असतील त्याचा निश्चितच विचार करून शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीने तसा निर्णय करण्यात येईल.